बरोबर. उपस्थित सर्व श्रोते, विद्यार्थी आणि बंधू भगिनी यांना ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी चे सर्व सहकारी यांच्या वतीने ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी नागपूर युनिट तर्फे आयोजित कोविड-19 तथ्य आणि गैरसमजूत या विषयावर आपल्याला या व्याख्यानामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर मन्मथ नारवणे हे देखील आपल्याशी जुळले आहेत. त्यांचे देखील मी स्वागत करतो. मित्रांनो, आज ही जी अवघड आणि कठीण जो कालखंड आपल्या समोर आहे, गेल्या 1.25 वर्षापासून आपण या कालखंडाला फेस करतोय आणि या कालखंडामध्ये आपण बघतोय की आपण आपल्या जवळचे कुटुंबातले देखील माणसे गमावली आहेत. तर अशा या अनिश्चित वातावरणामध्ये एकीकडे याबाबतची एक वैज्ञानिक आणि शास्त्रीय जी माहिती आहे, ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यामध्ये कुठेतरी कमतरता येऊन राहिलेली आहे. याचेच गांभीर्य आणि पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे. कदाचित म्हणून याविषयी आपण कधीच नव्हे इतकं महत्वाचं आजचं हे जे व्याख्यान आहे ते आपण घेतोय. ऍक्च्युअली योग्य माहिती आणि अयोग्य माहिती यामधला फरक आपल्याला कळणं आणि जर हा फरक कळला नाही तर तो आपल्या जीवघेण्याचा ठरू शकतो. म्हणून या कालखंडामध्ये ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी नागपूर युनिट तर्फे आपण आज ह्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी बद्दलचं एक छोटंसं एक इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीची जी स्थापना आहे ती स्थापना 1995 मध्ये विज्ञान चळवळीच्या व्यासपीठावर त्याच्या रूपामध्ये पश्चिम बंगाल येथे बंगाल सोसायटी अंतर्गत याची नोंदणीकृत एक नॉन प्रॉफिटेबल आणि सोशल वेलफेअर संस्था म्हणून याची स्थापना करण्यात आली. ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीचं काम ऍक्च्युअल मध्ये पूर्ण आपल्या देशभरामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थी आणि समाजामध्ये जागवण्याचं काम ही संस्था जी आहे जे ऑर्गनायझेशन करत आहे. सायन्स फॉर सोसायटी, सायन्स फॉर मॅन आणि सायन्स फॉर थिंकिंग या विषयाला घेऊन पूर्ण देशभर आम्ही याचा प्रचार प्रसार करतो. तर आजच्या या मीटिंग मध्ये जसं आपल्या सोबत बरेचसे जुळलेले आहेत, बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा आहे की कोविड हा आपण कसा ओळखावा, त्याचे जे लक्षण आहे जसं साधारण ताप, साधारण खोकला, सर्दी ही तर होतेच, मग याला कोविड सोबत डिफरंट कसं करू? कोविड होऊ नये म्हणून काय आपण विटॅमिन आणि झिंक स्वतःहून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं योग्य आहे का? कोविड मध्ये रोगप्रतिकारक शक्ती आपण कशी वाढवू शकतो? काय आता जसं लसीकरण झालेलं आहे, तर हे लसीकरण आपलं किती वर्षापर्यंत आपल्याला साथ देईल? काय पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याला लस घेता येईल? असे असंख्य प्रश्न जे आहे आपल्या श्रोत्यांना आहेत. त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर आपल्यामध्ये देण्यासाठी या विषयातील जे तज्ज्ञ आहेत आणि विज्ञानवादी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आपल्यासोबत याचे अभ्यासक डॉक्टर मन्मथ नरवणे आपल्याला याबद्दल प्रचारण करतील आणि मार्गदर्शन सुद्धा करतील. त्यासाठी आपण त्यांना येथे आमंत्रित केलेलं आहे. त्यांची छोटीशी एक मी ओळख देतोय. डॉक्टर मन्मथ नरवणे हे पोस्ट डॉक्टरल फेलो आहे. नॅशनल सिंग हुआ विद्यापीठ हिशनसू तायवान येथे ते शिक्षण घेत आहेत. त्याबरोबर त्यांचं जे रिसर्च वर्क आहे, खास करून मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये त्यांचं रिसर्च वर्क आहे. 2017ला आपल्या भारतामध्ये इंडिया मार्च फॉर सायन्स आणि पूर्ण विश्वात सुद्धा इंडिया मार्च फॉर सायन्स हा इव्हेंट घेण्यात आला. तर या इव्हेंटमध्ये डॉक्टर मन्मथ नारवणे यांची एक भूमिका राहिलेली आहे आणि मोठ्या उत्साहाने त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट सुद्धा केलं आहे. ब्रेक थ्रू अब्रॉड चॅप्टर याचे ते सदस्य आहेत. तर असे डॉक्टर मन्मथ नरवणे आपल्याला कोविड-19 तथ्य आणि गैरसमजूत याबद्दल मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी मी श्रोत्यांना काही सूचना देऊ इच्छितो. आपल्या या व्याख्यानाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे ते ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी नागपूर युनिटच्या फेसबुक पेजवर होणार आहे. जे श्रोते इथे जुळू शकणार नाही त्यांनी तिथे जुळू शकता. परत तुमचे जे काही क्वेश्चन असतील व्याख्यानादरम्यान ते तुम्ही झूम ऍप मध्ये चॅटमध्ये तुम्ही ते लिहू शकता आणि जे फेसबुकमध्ये श्रोते जुळले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न लिहू शकता. तर आजच्या या विषयाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर मन्मथ नरवणे यांना आमंत्रित करतो. डॉक्टर मन्मथ नरवणे.
थँक्यू आशिष, इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. तर आपण वेळ न घालवता मला असं वाटतंय की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि मी माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. तर जसं आशिष आत्ता म्हटला की आपण बऱ्याच क्रिसिस मधनं जातोय. आपणच नाही तर पूर्ण जगच ह्या क्रिसिस मधनं जाते. तर त्याविषयी थोडस वैज्ञानिक पद्धतीने या विषयावर थोडासा मला प्रकाश टाकण्याची इच्छा होती आणि जसं की ब्रेक थ्रू सोसायटीने मला चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. तर आज आपण पाहूयात की कोविड-19 तथ्य आणि गैरसमज. तर यामध्ये आपण खालील पद्धतीनं गोष्टी पाहणार आहोत. त्यामध्ये विषाणू म्हणजे काय, विषाणूचे प्रकार, करोनाचा उगम, करोनाचे स्ट्रेन, सध्या उपलब्ध असलेली ट्रीटमेंट, त्यावरती अवेलेबल असलेल्या म्हणजे लस किंवा लस म्हणजे काय असते, लसीचे प्रकार, लसी संबंधातील समज, गैरसमज, करोना होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, करोना संक्रमण काळात घ्यावयाची काळजी, करोना झाल्यानंतर घ्यायची काळजी, करोना आणि गैरसमज असे माझे काही आजच्या विषयातले टॉपिक्स आहेत किंवा या विषयातले काही पॉइंट्स आहेत. तर त्याविषयी आपण वन बाय वन जाणून घेऊयात. तर सर्वात पहिल्यांदा विषाणू म्हणजे काय और व्हायरस म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेऊयात. जसं की आपल्याला माहिती आहे की व्हायरस किंवा विषाणू याची एक साईज ठरलेली असते. तर आपण इथे स्क्रीनवरती पाहू शकता, डीएनए आहे, व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे आणि ह्युमन सेल आहे. तर व्हायरसची साईज ही बॅक्टेरियापेक्षा 10 पटीनं लहान आहे. मी कायम असं म्हणत असतो जेव्हा 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 मी प्रेझेंटेशन देतो किंवा करतो, व्हायरस एवढा लहान मॉलिक्युल असतो की तो बॅक्टेरियाच्या सेलमध्ये पण क्रिकेट खेळू शकतो, इतकी त्याची साईज कमी असते आणि तो कुठेही कसाही जाऊ शकतो. त्यामुळेच विज्ञानामध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही अँटीबॅक्टेरियल ड्रग्स जास्त प्रमाणात पाहू शकता, पण अँटीव्हायरल ड्रग्स खूप कमी प्रमाणात असतात. आणि जरी अँटीव्हायरल ड्रग्स अवेलेबल असतील तरी त्या ड्रग्सचा साईड इफेक्ट बऱ्यापैकी जास्त असतात, कारण त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्तीवरती होतो. त्यामुळे मॅक्सिमम टाइम किंवा मॅक्सिमम वेळा आपल्याला सर्दी झाली किंवा काही झालं तर आपण औषध न घेता तो नॅचरली बरा होण्याच्या प्रोसेसवरती भर देतो. त्याच पद्धतीनं म्हणजे सर्दी हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन असतं किंवा फ्लू. तर यामध्ये आपण पाहूयात की व्हायरसमध्ये नेमके काय कंपाऊंड असतात किंवा व्हायरस कशापासून बनलेला असतो ते आपण पाहूयात. तर आपण इथे पाहू शकता व्हायरसमध्ये सेंटरमध्ये एक डीएनए किंवा आरएनए मॉलिक्युल असतो, कारण त्याचे पण परत प्रकार पडतात. त्यामुळे त्याचे डिपेंड करतं की डीएनए किंवा आरएनए मॉलिक्युल आहे. त्या डीएनए आरएनए मॉलिक्युलला एक लेअर आहे, त्याला कॅप्सिड लेअर म्हणतात. त्याच्यामध्ये एक न्यूक्लिक ऍसिड असतो आणि तो लेअर त्याने सराउंडिंग केलेला असतो. त्याच्या बाजूला मग हा कवच, याला कवचधारी व्हायरस किंवा अकवचधारी व्हायरस असं म्हणतात. तर कवचधारी व्हायरस आणि अकवचधारी व्हायरसनुसार त्याचे प्रकार पडलेले आहेत आणि त्या कवचावरती अशा प्रोटीन्स असतात. तर हे प्रोटीन्स म्हणजे मानवी शरीरामध्ये किंवा अॅनिमलच्या शरीरामध्ये एंट्री करण्यासाठी मदत करतात. हे झालं एकंदरीत विषाणूचं किंवा व्हायरसचं स्ट्रक्चर. बेस्ड ऑन डीएनए किंवा आरएनए त्या व्हायरसचे मग उपप्रकार पडलेले आहेत. तर डीएनए असलेले विषाणू कसे असतात किंवा आरएनए असलेले विषाणू आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर डीएनए असलेले विषाणूमध्ये डबल स्टँडर्ड म्हणजे हे एक सिंगल स्टँड असतो आणि हा डबल स्टँड, एक आपण जशी शिडी असते ना, शिडीला कसे दोन हे असतात, कट्टे असतात, त्या पद्धतीनं डीएनएचं पण एक स्पायरल स्ट्रक्चर असतं. तर त्या डीएनए मध्ये डबल स्ट्रँड आणि सिंगल स्ट्रँड असे दोन पद्धतीवरती त्याचे मग उपप्रकार पडतात. मग त्या डबल स्ट्रँडचे परत कवचधारी, अकवचधारी, जसं की आपण पाहिलेलं आहे की काही व्हायरसमध्ये हे कवच असतं, काही व्हायरसमध्ये हे कवच नसतं. तर त्या बेसिसवरती त्याचं परत फर्दर क्लासिफिकेशन झालेलं आहे आणि परत मग सिंगल स्टँडर्ड त्याच्यामध्ये पण अकवचधारी तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनवरती. आणि डबल स्टँडर्ड मध्ये मग त्याचे उदाहरण म्हणाल तर हार्पिस आहे, पॉक्स आहे, हे या पद्धतीचे व्हायरस हे डबल स्टँडर्ड किंवा कवचधारीमध्ये येतात. त्याच्यानंतर अकवचधारीमध्ये पॅपिलोमा किंवा ॲडिनो व्हायरस ह्या पद्धतीत येतात. आणि अकवचधारी सिंगल स्टँडर्ड मध्ये पॅरोव्हायरस हा युजली कुत्र्यामध्ये असतो किंवा कुत्र्यांना लवकर इन्फेक्शन होतं असं. आणि या सर्वांवरती बऱ्यापैकी वॅक्सिनेशन अवेलेबल आहेत. आणि दुसरे आहेत आरएनए व्हायरस. आरएनए मध्ये तुम्ही पाहू शकता इथे अकवचधारी आणि कवचधारी. तर आपला आजचा फोकस आहे करोना व्हायरस. तर याच्यामध्ये मग
पिको व्हायरस, कॅल्सी व्हायरस आणि याच्यामध्ये कवचधारीमध्ये करोना व्हायरस. तर करोनाचा उगम कसा झाला आपण हे पाहूयात. करोनाचा उगम हे काही आज आपल्याला माहिती आहे की करोना 2019 मध्ये आलाय, याच्या आधी आलाय, पण याच्या आधी याची हिस्ट्री आहे. तर या हिस्ट्रीमध्ये आपण पाहू शकता, सर्वात सुरुवातीला म्हणजे 1960 मध्ये हा उंदरा थ्रू अॅनिमल मध्ये आला आणि अॅनिमल्स थ्रू माणसामध्ये आला. त्याच्यानंतर परत 1960 मध्ये मिड 1960 मध्येच बॅट थ्रू अॅनिमल मध्ये गेला, अॅनिमल थ्रू माणसामध्ये आला. तर अशा पद्धतीनं याचं इव्होल्युशन होत गेलं. जेव्हा सार्स आणि मर्स हे पण याच कोविडचे प्रकार आहेत. तर याच्या ह्या फॅमिलीज आहेत. तर या फॅमिलीज वरती मग त्याच्यावरती जेनेटिकली म्युटेट झालेले काही व्हायरस असतात किंवा त्यांच्या जेनेटिक्स मध्ये जे काही चेंज असतं त्याच्या थ्रू त्या व्हायरसचं क्लासिफिकेशन केलं जाऊ शकतं. तर आता याच्यामध्ये आपण पाहूयात की या व्हायरसचे म्हणजे आता करोनाचे एकूण किती स्ट्रेन आहेत आणि त्यामध्ये काय फरक असतो, आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. आपण बऱ्यापैकी या दिवसात ऐकतोय की करोनाचे भरपूर स्ट्रेन आहेत, हा स्ट्रेन आहे का, तो स्ट्रेन आहे का, तर त्याचं तथ्य किती आहे आणि त्याचा कशा पद्धतीनं अभ्यास केला जातो याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊयात. तर सुरुवातीला आपण पाहूयात की करोनाचा जो प्रोजेनी असतो त्या प्रोजेनीमध्ये सॉरी जो प्रोजेनी असतो त्या प्रोजेनीमध्ये वेगवेगळे स्ट्रेन्स तयार होतात. त्या स्ट्रेन्स मध्ये तुम्ही पाहू शकता इथे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, कप्पा, लॅम्बडा अशा पद्धतीचे वेगवेगळे स्ट्रेन असतात. तर सर्वात सुरुवातीला जेव्हा 2019 फेब्रुवारी 2019 मध्ये या व्हायरसचा प्रसार झाला त्यावेळेस अल्फा स्ट्रेन असं नाव देण्यात आलं आणि तो प्रसार आपल्याला सर्वांना माहिती की तो वुहान मधनं झालेला होता. त्याच्यानंतर आपल्याला नंतर नंतर माहिती व्हायला लागलं की ब्रिटनमध्ये किंवा युके मध्ये एक नवीन स्ट्रेन आलाय. तर तो स्ट्रेन म्हणजे B117. नंतर आपल्या भारतामध्ये जो स्ट्रेन आलेला आहे तो आहे बीटा 13 आणि सध्या जो साऊथ आफ्रिकेमध्ये स्ट्रेन आहे तो बीटा 1351. अशा पद्धतीचे स्ट्रेन असतात. हे स्ट्रेन म्हणजे काय नेमकं, हे स्ट्रेन जे असतात हे स्ट्रेन जे व्हायरसचं कवच असतं ना त्याच्या प्रोटीनमध्ये हलकासा बदल होतो आणि तो जो बदल होतो तो बदल या स्ट्रेनद्वारे म्हणजे नोंदवला जातो आणि ते बदल छोटे छोटे असतात आणि ते बदल मग काही वेळा ते बदल आपल्याला जाणवतात किंवा काही वेळा ते बदल आपल्याला जाणवत नाही. जसे की काही ट्रीटमेंट्स या बदलावरती, जसे की फॉर एक्झाम्पल अल्फावरती एखादं औषध वर्क करत असेल पण तेच औषध बीटावरती किंवा गॅमावरती कदाचित कमी एफिशियन्सीने वर्क करेल अशा पद्धतीनं. नंतर नेक्स्ट आपण पाहूयात की हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये कशी एंट्री करतो किंवा या व्हायरसची बॉडीमध्ये कसं जातो आणि कशा पद्धतीनं काम करतो. आता हे जाणून घ्यायचं कशासाठी, तर आपल्याला आपण जेव्हा कोणताही ड्रग ट्रीटमेंट देतो किंवा कोणती ड्रग ट्रीटमेंट देतो त्यावेळेस या सायकल वरती आपण काम करतो. तर इथे आपण पाहू शकता की यामध्ये हा जो प्रोटीन आहे किंवा हा जो व्हायरस आहे तो आपल्या शरीरावरती एक विशेष प्रकारचे प्रोटीन असतात आपल्या शरीरामध्ये. तर हे जे स्पाइक प्रोटीन म्हणतो किंवा हे जे काटेरी हे असतात काटेरी त्याचे जे हे असतात ना तर ते या स्ट्रक्चर वरती अटॅच होतात आणि जेव्हा हे काटेरी बल्ब्स जेव्हा या स्ट्रक्चर वरती अटॅच झाल्यानंतर ते स्लोली आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात ते रिसेप्टर थ्रू. आता हे रिसेप्टर जास्त करून आपल्या म्हणजे लंग्स मध्ये सापडतात किंवा फुफ्फुसामध्ये सापडतात. तर त्याच्यामुळे ह्या व्हायरसची सर्वात जास्त एंट्री कुठून होते, फुफ्फुसावरती होते किंवा नाकाम थ्रू एअर थ्रू फुफ्फुसामध्ये जातात. सुरुवातीला जेव्हा हा व्हायरस आपल्या रिसेप्टरवर येतो तो हळूहळू आपल्या बॉडीमध्ये जातो. मग बॉडीमध्ये गेल्यानंतर हा व्हायरस आपला जो आउटर लेअर आहे तो ब्रेक करतो. जेव्हा हा आउटर लेअर ब्रेक होतो त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन म्हणतो. आणि या ट्रान्सलेशन प्रोसेस थ्रू मग याच्यातला जो व्हायरल RNA आहे ना तो असं स्लोली मध्ये जातो आणि हा स्लोली मध्ये गेल्यानंतर तो आपल्या शरीरावरती म्हणजे या व्हायरस सोबत या RNA सोबत सुद्धा एक प्रोटीएज असतो. प्रोटीएज म्हणजे काय असतं, प्रोटीएज हा एक एन्झाईम आहे किंवा एक द्रव्य आहे की जे या पॉलीपेप्टाइड चेनला जे आपल्या शरीरामध्ये अवेलेबल असते त्याला तो ब्रेक करायला मदत करतो. बरं तुम्ही म्हणाल की हे ब्रेक का होते, ब्रेक करण्याची का आवश्यकता असते, कारण हे जे ब्रेक केलेली पॉलीपेप्टाइड चेन असते ती फर्दर म्हणजे या RNAचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आवश्यक असते. तर जेव्हा ही ब्रेक होते त्यावेळेस त्याचा मग फर्दर हा जो RNA डिपेंडंट पॉलिमरेज आहे ना त्याच्या थ्रू तो मल्टिप्लाय होतो आणि मग ह्याचं एकदा मल्टिप्लिकेशन झालं, हा जो व्हायरस असतो ना हा व्हायरस टिपिकल बांडगुळासारखा असतो. म्हणजे तो स्वतःच काही आणत नाही, जो आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल आहे किंवा जो माणसाच्या किंवा प्राण्यांच्या बॉडीमध्ये अवेलेबल आहे त्याच्यावरती आपलं गुजराण करतो आणि स्वतःच
पूर्ण मटेरियल तयार करतो. मग तुम्ही इथे पाहाल आपल्या ज्या पेशी आहेत, पेशीमध्ये एंडोप्लाझ्म रेटिक्युलम किंवा गोल्गी अपॅरेटस नावाचे हे 2 प्रकारचे एक हे असतात. काय म्हणतात त्याला, हे 2 प्रकारचे कंपोनंट असतात. त्या कंपोनंट वरती याचं मग पॅकेजिंग होतं आणि हे पॅकेजिंग होऊन हा व्हायरस बाहेर जातो. अशा पद्धतीनं या व्हायरसची सायकल सुरू होते. पण ही जी फेज असते ना, ही फेज आपल्याला सिम्प्टम काही दाखवत नाही. ही फेज केव्हा ही होते, ही फेज जेव्हा आपल्यामध्ये याचं प्रमाण खूप वाढलं जातं, त्यावेळेस मग आपल्याला सिम्प्टम दिसतात. तर आता ही सायकल आपल्याला जाणून घ्यायची इच्छा का आहे किंवा ही सायकल आपण का माहिती करून घ्यायची? तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, की हे जे तुम्ही एन्झाईम्स पाहताय ना इथे, प्रोटीज इनिबिशन किंवा हे जे आरएनए डिपेंडंट पॉलिमरेज, तर हे एन्झाईम्स काय करतात, जे अँटीव्हायरल ड्रग्स आहेत, जसं की रेमडेसिवीर, अझॅडोथायमिडिन किंवा रिबेव्हरिन, हे ड्रग्स त्या टिपिकल सायकलवरती ऍक्ट होतात आणि त्या सायकलवरती ऍक्ट करून ते ड्रग्स मग त्या सायकलला थांबवता आणि फर्दर व्हायरसचं मल्टिप्लिकेशन थांबतं आणि इन्फेक्शन होण्यापासून आपण वाचतो. पण हे एवढं सोपं आहे का? तर नाही. तर रेमडेसिवीर किंवा जे तत्सम ड्रग्स अवेलेबल असतात किंवा जे अवेलेबल आहेत, तर ते ड्रग्स या एन्झाईम सोबत आपल्या बॉडीमध्ये जे काही एन्झाईम प्रेझेंट असतात त्याला पण इनिबिट करतात. तर ते एन्झाईम इनिबिट झाल्यामुळे कदाचित आपल्याला कधी-कधी तुम्हाला मग मळमळ जाणवते किंवा तुमच्या लिव्हरवरती सूज येते किंवा तुमच्या किडनीचं काम थांबतं. तर हे कारण असतात, की ते म्हणजे ते आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, "घावासोबत किडे रगडणं." त्या त्या पद्धतीचं काम होतं. म्हणजे व्हायरस तर तो काढतोच काढतो, पण आपल्या बॉडीमधल्या काही गोष्टींना आहे, तो त्यालाही तो काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. तर हे बेस्ड ऑन दॅट दिस क्लासिफिकेशन मीन्स लाइक दे डिफाइन दिस क्लासिफिकेशन लाइक म्युटोजेनिक न्यूक्लियोसाइड्स किंवा ऑब्लिगेटेड चेन टर्मिनेटर किंवा डिलेड चेन टर्मिनेटर्स आणि त्या बेसिसवरती मग ते वेगवेगळे ड्रग्स असतात. जसं की आता ॲझॅडोथायमिडिन आहे, जो एचआय वरती करतो काम किंवा रिबिविरिन आहे, जो पोलिओ, हेपॅटायटिस किंवा हेपॅटायटिस बी आणि सी वरती काम करतो. तर त्याचं फंक्शन त्या चेनच्या कोणत्या पार्ट वरती काम करतो त्याच्यावरती अवलंबून असतं. तर पुढे पाहूयात आपण लस म्हणजे नेमकं काय? आता आपण जे पाहिलं ते अँटीव्हायरल ड्रग हा कोरोना झाल्यानंतर किंवा कोणतेही व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर देतो. पण लस काय असते? लस आपण कोणत्याही रोगाच्या संरक्षणासाठी म्हणजे रोगापासून संरक्षण होण्यासाठी दिले जाणारी औषध किंवा दिलं जाणारं एखादं मेडिसिन त्याला आपण लस असे म्हणतो. तर आपण पाहूयात या लसीचे किती प्रकार आहेत किंवा कशा पद्धतीच्या लसी तयार होतात. तर त्यामध्ये आपण पाहू शकतात लसीमध्ये एकूण म्हणजे इनॅक्टिव्हेटेड विषाणू म्हणजे व्हॅक्सिन, नंतर लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन म्हणजे निष्क्रिय विषाणू, अर्धमेला विषाणू किंवा विषाणू जवळून आलेला अविषारी पदार्थ त्याला टॉक्साइड म्हणतात किंवा मग चौथी कॅटेगरी येते सब युनिट किंवा रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन. बरं, ही व्हॅक्सिनेशन आता डेव्हलप झाली आहे का? आपण सर्वांनी म्हणजे आपण सर्वांनी बऱ्यापैकी ह्या सर्व प्रोसेस थ्रू गेलेले आहोत. जसं उदाहरण द्यायचं झालं समजा, तर इनॅक्टिव्हेड व्हॅक्सिन जे असतं किंवा निष्क्रिय विषाणू जो असतो, तो पर्ट्युसिस किंवा ओफिंग कप किंवा डांग्या खोकला ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये या पद्धतीचं व्हॅक्सिन दिलं जातं किंवा डीपीटीचे जे व्हॅक्सिन असतं, ते व्हॅक्सिन या ह्याच्या थ्रू दिलं जातं. दुसरं व्हॅक्सिन तुम्ही म्हणाल लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन. लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन म्हणजे अर्धमेला विषाणू. अर्धमेला विषाणू हे तुम्ही याच्या थ्रू देऊ शकता. जे टिटॅनस असतं किंवा डिप्थेरियाचं व्हॅक्सिन असतं, त्याच्या थ्रू तुम्ही हे व्हॅक्सिन दिलं जातं. त्या ट्रीटमेंटसाठी हे व्हॅक्सिन दिलं जातं किंवा पोलिओचं व्हॅक्सिन सुद्धा हेच असतं लाईव्ह अटेन्युएटेड म्हणजे अर्धमेला असतं. त्याच्या थ्रू दिलं जातं. हे व्हॅक्सिन देण्याचा उद्देश काय असतो? हे व्हॅक्सिन देण्याचा उद्देश हा असतो, की आपलं शरीर ऑलरेडी सक्षम असतं ह्या विषाणूशी लढण्यासाठी किंवा छोटा-मोठा आजार झाला तर आपण आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीद्वारे त्याच्यावर आपण लढतो. पण ती प्रतिकारशक्ती जास्त वाढवण्यासाठी किंवा ती प्रतिकारशक्ती डबल किंवा ट्रिपल करण्यासाठी आपण लसीकरण करतो किंवा लस देतो. तिसरी जी आहे टॉक्साइड म्हणजे टॉक्साइड हे तुम्ही म्हणजे टिटॅनसचा जो डोस असतो किंवा टिटॅनसचे शॉट्स असतात, ते आपण याच्या थ्रू घेतले असतात. तर आपण हे सर्वजण आत्तापर्यंत घेत आलेलो आहोत. आणि चौथं म्हणजे रिसेंटली जे आपलं कोरोनाचं व्हॅक्सिन आहे, आरएनए कॉम्बिनंट किंवा डीएनए रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन. ते व्हॅक्सिन हे रिकॉम्बिनंट टेक्निक पासून किंवा न्यू ॲडव्हान्स टेक्निक पासून बनवलं जातं. हे रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन म्हणजे काय नेमकं? रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन म्हणजे तुम्ही काय करता, आपण सुरुवातीला जे व्हायरसचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, त्यामधला जो डीएनए किंवा आरएनए मॉलिक्युल आहे ना, तो आपण फक्त बाहेर काढतो आणि फक्त तोच मॉलिक्युल आपण ह्युमन बॉडीमध्ये किंवा ॲनिमल बॉडीमध्ये इन्सर्ट करतो आणि त्या मॉलिक्युलच्या बेसिसवरती मग फर्दर आपल्या बॉडीजमध्ये अँटीबॉडीज किंवा प्रतिजनिके तयार होतात आणि ते प्रतिजनिके मग आपल्याला या व्हायरसच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार करतात. हे याचं एकंदरीत हे असतं.
तर हे एकंदरीत 4 प्रकारचे व्हॅक्सिन असतात. तर सध्या आपण जे करतोय ते सब युनिट किंवा रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन आहेत. तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या भारतामध्ये 3 व्हॅक्सिन्स आपण घेतोय. पण जगामध्ये या व्यतिरिक्त दुसरे व्हॅक्सिन म्हणाल तर म्हणजे भारतामधलं तुम्हाला जसं माहिती आहे की कोव्हॅक्सिन हे पूर्ण भारतीय पद्धतीचे व्हॅक्सिन आहे. नंतर ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड यांच्यासोबत सिरम इन्स्टिट्यूटने जे व्हॅक्सिन बनवलेलं आहे ते कोविडशिल्ड, जे सिरम मध्ये आता बनते किंवा ज्याच्या आपण बऱ्यापैकी काही लोकांनी तुमच्यातल्या डोस घेतले असतील. आणि तिसरं आहे ते स्पुटनिक, रशियन व्हॅक्सिन आहे. तर हे जे व्हॅक्सिन असतं, तर आपण डाव्या साईडला स्लाइडच्या पाहू शकता इथे की या व्हॅक्सिन मध्ये दुसऱ्या म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये पण बऱ्यापैकी अशा प्रकारचे व्हॅक्सिनेशन आहेत. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की फायझर आहे, मॉडर्ना आहे, ऑस्ट्राझेनिका, ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनिकाचा आहे, परत जॉन्सन जॉन्सनचा आहे, स्पुटनिकचा आहे. तर याचे मग डोसेस, नंतर याचे डोसेस तुम्ही पाहाल की प्रत्येक लसीचे वेगवेगळे डोसेस आहे आणि प्रत्येक लसीचा एक स्टोरेज टेम्परेचर असतं. आता जे म्हणजे हे व्हॅक्सिन आपल्याकडे का अवेलेबल नाही, तर तुम्ही पाहू शकता की आपल्या देशामध्ये -80 टू -60 किंवा -25 टू -15 एक ठीक आहे, पण -80 टू -60 टेम्परेचर मेंटेन करणं प्रत्येक कंट्रोल एरियामध्ये टेम्परेचर मेंटेन करणं खूप जड जातं. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याकडे इझिली अवेलेबल आहेत, जसे की 2 ते 8 डिग्री सेल्सिअस, तर या टेम्परेचरला जे इझिली स्टोअर केले जाऊ शकतात. पण मग आता हे जे व्हॅक्सिन्स आहेत -80 ते 60, तर हे 6 महिन्यापर्यंत टिकू शकतात. पण जे 2 ते 8 डिग्री सेल्सिअस आहेत हे 1 किंवा 2 महिन्यापर्यंतच टिकू शकतात. तर हे वेगवेगळ्या कंपनीज आज जगभरामध्ये व्हॅक्सिन तयार करतायत. तर हे व्हॅक्सिनेशन प्रोसेस ही एक पूर्ण जगभराने हे मान्य केलंय की व्हॅक्सिनेशन प्रोसेसमुळे कोविडला बऱ्यापैकी म्हणजे कोविड हा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणला जाऊ शकतो. हे झालं व्हॅक्सिनेशन बाबतीत किंवा व्हॅक्सिनेशन प्रोसेस बाबतीत. पुढे पाहूयात आपण लसी संबंधित समज किंवा गैरसमज. आता तुम्ही इथे प्रश्न पाहू शकता, लसीमध्ये व्हायरस असतो, तो मला कोविड पॉझिटिव्ह करू शकतो का? पहिला डोस माझी प्रतिकारशक्ती कमी पहिला पहिला डोस घेतला की माझी प्रतिकारशक्ती कमी होते आणि मी आजारी पडू शकतो का? तर याचं उत्तर असेल नाही. सहसा असे होत नाही. कारण जसं की मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केलं की लसीमध्ये जो RNA किंवा DNA असतो तो आपल्या शरीरामध्ये टाकतात. आणि बऱ्यापैकी तुम्ही जेव्हा ज्यांनी कोणी व्हॅक्सिनेशन आज केलंय किंवा ज्यांनी कोणी लसीकरण केलंय त्यांना फक्त पहिल्या दिवशी त्यांना थोडासा त्यांच्या दंडामध्ये थोडासा त्रास जाणवतो किंवा थोडासा वेदना जाणवतात आणि काही लोकांना याचा आजार होतो. पण हे व्हॅक्सिन कोण घ्यायचं का कोणी घ्यायचं नाही? तर जे लोक ॲलर्जिक नाहीयेत किंवा जे लोक ॲलर्जिक आहेत त्या लोकांना व्हॅक्सिनेशन असं सांगितलं जात नाही. ॲलर्जी म्हणजे काय असतं? ॲलर्जी म्हणजे काही लोकांना धुळीची ॲलर्जी असते, काही लोकांना छोट्या म्हणजे पॉलिन ग्रेनची ॲलर्जी असते. तर ॲलर्जी कशी असते? जेव्हा एखादा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये जातो, त्यावेळेस आपली बॉडी त्याच्या रिस्पॉन्समध्ये एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे प्रतिजनके तयार करतं किंवा अँटीबॉडीज तयार करतं. त्याला आणि त्याचं मग इन्फेक्शन होतं. काही काही लोकं म्हणतात, की मला ड्रगची ॲलर्जी आहे, मला पेनिसिलिनची ॲलर्जी आहे किंवा मला कोणत्या अँटिबायोटिक्सची ॲलर्जी आहे. तर हे ॲलर्जी असणं हे खूप कॉमन आहे. पण ही ॲलर्जी फक्त काही लोकांमध्येच असते. तर अशा लोकांमध्ये जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं व्हॅक्सिनेशन कराल, त्यावेळेस त्या लोकांमध्ये ते लोकं आजारी पडण्याचे किंवा त्यांना काही प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस असतात. पण जेव्हा तुम्ही लसीकरण एक कॉमन पॉप्युलेशनमध्ये करता किंवा तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स घेता, त्यावेळेस अशा लोकांमध्ये या लसीने असे मेजर साइड इफेक्ट कोणते असे दाखवलेले नाहीयेत. त्यामुळे तुम्ही लस घेतली किंवा तुमचा पहिला डोस जरी घेतला, तरी तुम्ही काही फक्त 1 किंवा 2 दिवस तुम्ही आजारी पडू शकता. तर याचं वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या मते पण याचा अर्थ होतो, तुम्ही आजारी पडणं किंवा तुमच्या दंडात सूज येणं हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहे. याचा अर्थ असा आहे, की तुमची बॉडी त्या व्हॅक्सिनला म्हणजे प्रतिकार देते किंवा त्या व्हॅक्सिनसाठी काय म्हणता येईल त्याला, तुमची बॉडी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देते. असं. पुढचा प्रश्न आहे, लसीकरण झालं म्हणजे मी पूर्णपणे कोविडपासून सुरक्षित आहे का? नाही. कारण कोणतीही लस आपण आतापर्यंत पाहिलं असेल, कोणतीही लस 100% सुरक्षित असल्याचा दावा देत नाहीये. तुम्ही 90 ते 95% प्रमाणामध्ये तुम्हाला कोविड होण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे त्याची एफिशियन्सी 90 ते 95% आहे. आणि जर तुमचा फक्त पहिला डोस झाला असेल आणि दुसरा डोस राहिला असेल, तरी तुमची सेफ्टी 70 ते 80% आहे. पण WHO किंवा ICMR हेच सांगतं, तुम्ही 10% किंवा 20% तरी चान्स का घेता? किंवा बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाल किंवा कुठेही जाल, त्यावेळेस तुम्ही हात स्वच्छ धुवून, सॅनिटाइज करून आणि तोंडाला मास्क लावून जावावे. हे त्यांचं कायम रिकमेंडेशन आहे.
पुढचा प्रश्न आपण पाहूयात, की मी कोविड पॉझिटिव्ह होतो, आता पूर्णपणे बरा आहे. मी लस घेणं कितपत योग्य आहे? जसं की आपण आता आधीच्या डिस्कशनमध्ये पाहिलं, की कोविड झाल्यानंतर कोविडचा रिस्पॉन्स करण्यासाठी जसं आपण लसीकरण करतोय त्याच पद्धतीमध्ये जेव्हा तुम्हाला कोविड होऊन जातो, त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये पण प्रतिजैविके तयार झाली. जसं की आपण प्लाझ्मा थेरपी बाबतीत ऐकलं होतं. प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय असतं? हेच होतं, की त्याच्यामध्ये काही अँटिबॉडीज रेडी झालेले असतात. तर त्या अँटिबॉडीज तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता आणि त्यांच्यामध्ये त्यांची इम्युनिटी पॉवर, त्यांची इम्युन पॉवर किंवा त्यांची प्रतिकारशक्ती वाढवू शकतात. तर सेम पद्धतीमध्ये जेव्हा तुम्हाला कोविड झाला असेल आणि तुम्ही जेव्हा अ, तुमच्यामध्ये एका प्रकारची इम्युनिटी आलेली असते किंवा तुमच्यामध्ये एका प्रकारची इम्युनिटी आलेली असते, तरी पण तुम्हाला ती इम्युनिटी काही दिवसाने कमी होत जाते. तर ती इम्युनिटी कमी झालेली असते, तर ती इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला व्हॅक्सिन घेणं खूप आवश्यक असतं. पण इथे मला एक सांगू इच्छितो, की ते व्हॅक्सिन घेण्याच्या आधी तुम्ही कोव्हिडपासून पूर्णपणे बरे झालेले पाहिजेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजाराची लक्षणं नसली पाहिजेत. तरच तुम्ही ते व्हॅक्सिन घेण्यास योग्य आहात. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात, की मी 2 वेगवेगळ्या कंपनीची लस घेऊ शकतो का? नाही. हे मी रिकमेंड करेल, की हे बिलकुल योग्य नाहीये किंवा हे एकदम अयोग्य आहे. कारण तुमच्या शरीरासाठी हे खूप घातक ठरू शकतं. कारण जर समजा पहिला डोस तुम्ही कोव्हॅक्सिनचा घेतला आणि सेकंड डोस जर तुम्ही कोविडशिल्डचा घेतला, तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला ॲलर्जिक रिएक्शन तर होऊ शकते, पण कदाचित तुमचा यामध्ये जीवही जाऊ शकतो. तर त्यामुळे असं चुकूनही करू नका. ज्या 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 लसीचा फॉर एक्झाम्पल तुम्ही कोव्हॅक्सिनचा जर पहिला डोस घेतला असेल, तर त्याचाच तुम्ही दुसरा डोस घ्यावा. हे माझं रिकमेंडेशन आहे किंवा हे WHO, ICMR किंवा तत्सम जे एक्सपर्ट टीम्स आहेत ते तुम्हाला हेच सांगतील. तर मी हे सांगेल, की पहिला आणि दुसरा डोस हा तुम्ही एकाच याचा घेतला तर ते योग्य राहील. पुढचा अ, पुढचं आपण हे पाहूयात, की कोरोना होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची असते. तर सर्वात सुरुवातीला योग्य आहार हे असणं उत्तम. म्हणजे तुम्ही सकस आहार, योग्य आहार असणं फार गरजेचं आहे. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्ही प्रॉपर हायड्रेशन ठेवणं हे पण तेवढंच महत्वाचं असतं. दुसरी वैयक्तिक स्वच्छता. प्रत्येक वेळी येता-जाता सॅनिटायझर वापरणं, व्यवस्थित नवीन मास्क वापरणं किंवा धुतलेला मास्क वापरणं याचा शक्यतो जास्तीत जास्त वेळा प्रयत्न करा आणि ते तुम्ही जर प्रयत्न कराल, तर यामुळे तुम्हाला अ, तुम्ही स्वतःला तर वाचवाल, पण तुमच्या परिवाराला पण तुम्ही या इन्फेक्शनपासून वाचवू शकता. आणि गरज नसेल, तर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जेवढे जास्त टाळाल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. पुढचा, जर समजा यदाकदाचित तुम्हाला कोरोना झालाच असेल किंवा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असाल, तर सर्वात महत्त्वाचं असतं, जेव्हा तुम्हाला कोरोना झाला असेल, त्यावेळेस तुमचं मानसिक संतुलन ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही मानसिकरित्या स्ट्रॉंग असाल, तर कोणत्याही कसल्याही आजारावरती तुम्ही मात करू शकता. तुम्ही जास्त विचार न करता, जो आपला आजार आहे, त्या आजारात जास्तीत जास्त आराम करून अ, त्यावेळी सकारात्मक राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जसं की पहिल्यांदा मी सांगितलं योग्य आणि सकस आहार किंवा भरपूर आराम या 2 गोष्टी पण याला कमी करण्यात मदत करतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. या काळामध्ये नकारात्मक गोष्टी जसं की बातम्या, तत्सम सोशल मीडियावरती माहिती या गोष्टी तुम्ही टाळल्या तर ते उत्तम राहील. कारण अ, शेवटी आपण जे पाहतो तेच आपण विचार करतो आणि जे आपण विचार करतो तेच आपले शरीर आपल्याला रिस्पॉन्स देतं. त्यामुळे ही एक सायकल आहे, ती सायकल आपल्याला ब्रेक करणं गरजेचं आहे. या काळामध्ये तुम्ही स्वतःला आयसोलेट करून घ्या किंवा तुम्हाला वाटतं की तुमची लक्षणं खूप जास्त आहेत, तर डॉक्टरकडे जायला घाबरू नका. तुम्ही डॉक्टरकडे जा, ट्रीटमेंट घ्या आणि तुम्हाला जर लक्षण खूप त्रासदायक असतील, तर तुम्ही हॉस्पिटलाइज झालं तरी हरकत नाही. कारण हॉस्पिटलमध्ये तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट भेटू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या घरी वयोवृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले असतील, तर तुम्ही स्वतःला विलगी करून घेणं फार आवश्यक असतं. कारण भलेही तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, पण घरी जर वयोवृद्ध लोकं असतील, तर त्यांची प्रतिकारशक्ती तुमच्या इतकी चांगली नसते. तर किंवा आजूबाजूला जर कोणी अ, वयोवृद्ध लोकं असतील, तर तुम्ही त्यांना स्प्रेड करण्याचे चान्सेस खूप जास्त. त्यामुळे स्वतःला विलगी करून ठेवणं हे फार आवश्यक असतं. पुढचं आहे, की शरीराचे तापमान, शरीरावर वेदना, शरीराचे तापमान, सर्दी, खोकला इत्यादी विषाणूजन्य तापात दिसून येते. कोणती लक्षणं पाहिल्यास आपण हे जाणू शकू, की हे कोव्हिड आहे, सामान्य ताप नव्हे. तुम्ही इथे पाहू शकता WHOने काही गाईडलाईन्स दिल्यात. लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता. त्या गाईडलाईन्समध्ये
सच आपण डिफाईन नाही करू शकत की कोणते लक्षण कसे कोविडचे आहेत आणि कोणती लक्षणं नाहीयेत. टेस्ट असल्याशिवाय आपण त्याला 100% सांगू नाही शकत. पण आत्तापर्यंतच्या ऑब्झर्वेशन नुसार आपल्याला हे माहिती आहे की जर कोविड झाला असेल तुम्हाला, तर तुम्हाला श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो किंवा तुम्हाला हालचाल करावीशी वाटत नाही. तुमच्या छातीमध्ये थोडंसं कुठेतरी दुखल्यासारखं वाटतं किंवा तुम्हाला त्रास होतो. त्यानंतर मोस्ट कॉमन सिम्प्टम्स जर तुम्ही पाहाल इथे स्क्रीनवरती, तर ताप येणं, खोकला येणं, खूप थकवा जाणवणं किंवा जसं की आपल्याला माहिती आहे की जे चव जाणे किंवा कशाचा वास न येणे. त्याच्यानंतर लेस कॉमन म्हणजे कमी लोकांमध्ये आढळणारे लक्षणं म्हणाल, तर घशामध्ये खवखव होणं, थोडीशी डोकेदुखी असणं किंवा छातीमध्ये थोडंसं दुखणं, नंतर डायरिया होणं, अंगावरती रॅश किंवा डोळ्याची जळजळ अशा पद्धतीचे हे लक्षणं तुम्हाला दिसू शकतात. हे जर लक्षणं जर तुम्हाला थोडे बहुत अशा पद्धतीचे लक्षणं दिसले, तर तुम्ही इमिडिएटली तुमची कोव्हिड टेस्ट करून घेणं फार आवश्यक असतं. कारण जेवढ्या लवकर तुम्हाला कोव्हिडचं निदान होईल, तेवढ्या लवकर तुम्ही त्याच्यावरती योग्य प्रकारे कंट्रोल आणू शकता आणि जेवढ्या उशिरा तुम्ही जाल, तेवढ्या उशिरा तुम्ही त्यावरती कंट्रोल आणणं शक्य होणार नाही. पुढचा अ, पुढचा प्रश्न असा आहे, की कोविड दिसू लागल्याच्या लक्षणानुसार आपण स्वतः औषधं घेण्यास सुरुवात करावी, की की किंवा डॉक्टरला दाखवल्यानंतर औषध घ्यावे. मी याच्यासाठी सांगेल, की तुम्ही स्वतः कोणतंही मेडिटेशन घेणं योग्य नसतं. तुम्ही कोणतेही औषध हे डॉक्टरच्या सल्ल्याने घेणंच योग्य असतं. कारण अ, औषध म्हणजे शेवटी एक केमिकल आहे आणि हे केमिकल म्हणजे एक प्रकारचं विष आहे. तुम्ही तुमच्या शरीरात अशा पद्धतीचं विष कुणालाही न विचारता किंवा कोणत्या एक्सपर्टला न विचारता टाकणं म्हणजे तुमच्या शरीराला हानी पोहोचवणं आहे. आणि जर उदाहरण द्यायचं झालं, तर कोव्हिडवरती किंवा मी जसं म्हटलं, की कोव्हिडवरती जे आता अवेलेबल औषधं आहेत, ते खूप घातक औषधं आहेत किंवा ते औषधं हे खूप जास्त प्रमाण झाल्यानंतरच डॉक्टर रिकमेंड करतात किंवा काही औषधाच्या ॲलर्जीज किंवा काही औषधाच्या ज्या रिएक्शन असतात त्या खूप भयानक असतात. तर त्या रिएक्शन्स अव्हॉइड करण्यासाठी आपण जर डॉक्टरच्या सल्ल्याने औषधं घेतले, तर ते कधीही उत्तम आणि आपल्या म्हणजे सुरक्षेसाठी खूप चांगलं आहे. पुढचा प्रश्न जो कॉमनली बऱ्यापैकी आता सर्व विचारतात, की अ, मला कोविड नसल्यास मी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी गोळ्या घेऊ शकतो का? तुम्ही व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेऊ शकता. पण आत्तापर्यंत हे सिद्ध नाही झालं, की व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेतल्यानंतर तुम्ही कोव्हिडपासून वाचू शकता. अ, याच्या बाबतीत संशोधन हे सांगतं, की तुम्ही व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला जर फुफ्फुसासंबंधित जे काही आजार असतील किंवा जर तुम्हाला सर्दी असेल किंवा तुम्हाला रेस्पिरेटरी सिंड्रोम असतील, तर ते सिंड्रोम्स कमी होण्यासाठी किंवा जर तुम्ही कोव्हिड पॉझिटिव्ह झाला असाल आणि तुम्ही व्हिटॅमिन सीचं सप्लिमेंट्स घेत असाल, तर हे सप्लिमेंट्स तुम्हाला कोव्हिडपासून बरे करण्यासाठी अ, उपयोगी ठरतात किंवा ते तुम्हाला वाचवण्यात मदत करतात. पण आजपर्यंत असा कोणता स्टडी नाही झाला, की व्हिटॅमिन सी घेतल्यामुळे तुमचा कोव्हिड पूर्णपणे बरा झालाय किंवा तुम्ही कोव्हिडपासून वाचू शकलाय. तर मी एवढंच सांगेल, की व्हिटॅमिन सीच्या गोळ्या तुम्ही तुमचा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही काही प्रमाणामध्ये, योग्य प्रमाणामध्ये घेणं बरं राहील. पण अति प्रमाणात कोणतीही गोष्ट डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेणं हे योग्य नाहीये. पुढचे काही प्रश्न आहेत, की जे कॉमनली विचारले गेले आहेत किंवा जे प्रश्न अ, भरपूर बऱ्यापैकी कॉमनली विचारले जातात. तर त्यामध्ये हे प्रश्न असे आहेत, की कोविड गरम पाणी स्टीम घेतल्यापासून टाळता येऊ शकतो का? असं आत्तापर्यंत कोणता स्टडी सांगितलं नाही, की कोविड गरम पाणी किंवा स्टीम घेतल्यापासून टाळता येऊ शकतं का? सर्दी आणि कोविड हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्दीमध्ये तुम्ही स्टीम घेऊन तुम्ही अ, तुमचा जो रिस्पिरेटरीचा काय म्हणतात फ्लो नाक गळणं किंवा नाक गळती थांबवू शकता. पण कोव्हिडमध्ये असं नसतं. कोव्हिड हा वेगळ्या पद्धतीचा आहे. तर तुम्ही त्यामध्ये स्टेम घेऊ शकता. पण तुम्ही त्याच्यापासून पूर्णपणे वाचू शकाल का? तर हे आत्तापर्यंत कुठेही प्रूव्ह नाही झालेलं. कोव्हिडच्या रुग्णाने कोणते अन्न खावे? कोव्हिडच्या रुग्णाने नॉर्मल म्हणजे आपण पोळी भाजी जे खातो, नॉर्मल सकस आहार घ्यावा आणि सहसा तेलकट किंवा जे पदार्थ अति थंड किंवा अति गरम किंवा अति गोड असे पदार्थ टाळावेत. जे बाकी म्हणजे बाकी आजारामध्ये जे आपण सकस आहार घेतो, तोच या आजारामध्ये घ्यावा. हे योग्य राहतं. कोरोना पेशंटसाठी घरगुती उपचार, स्टीम, सेलरी, कापूर, चंपाचे फूल इत्यादी किती प्रभावी आहे? यावरती सच कोणता स्टडी आतापर्यंत पब्लिश नाही झालेला किंवा असं कोणत्या स्टडीने नाही सांगितलं, की तुम्ही हे केल्यानंतर तुमच्या घरात कोव्हिड येणार नाही किंवा कोव्हिड होणार नाहीये. हे तुम्ही अ, म्हणजे हे तसंच आहे. जसं की तुम्ही घर स्वच्छ ठेवल्यानंतर डास येणार नाहीत. घर स्वच्छ ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये हे
कोणत्या आजाराचे लक्षणं होणार नाहीत किंवा पाणी स्वच्छ ठेवल्यानंतर तुम्हाला मलेरिया टायफॉइड होणार नाही, अशा पद्धतीचे जे लक्षण आहेत तेच या बाबतीत पण असू शकतं. हे जनरल प्रिकॉशनरी मेजर्स आहेत, पण हे ऍज सच प्रूव्ह नाही करत की तुम्हाला कोविड होणार नाही. कोविड हा एअरबर्न आहे, तर तो कोणत्याही पद्धतीने येऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही वेळोवेळी सॅनिटाईज करणं, मास्क लावणं हे तुम्ही करू शकता. आणि घरी असल्यानंतर घरी तुम्ही प्रॉपर व्हेंटिलेशन ठेवलं तर कदाचित जर हवा खेळती राहिली तर मग अशा गोष्टींची जास्त आवश्यकता पडणार नाही. जर माझ्या घरातील काही जण कोविडने बाधित असेल तर घरातील मास्क घालायला पाहिजे का? तर याचं उत्तर असेल हो. कारण जो व्यक्ती तुमच्या घरी जर कोविड पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही शक्य असेल तर त्याला वेगळ्या रूममध्ये ठेवा. त्यासाठी सर्व काही वेगळे म्हणजे त्याचं जेवण, त्याचं म्हणजे त्याचे काही जे पर्सनल हॅबिट्स आहेत ते पूर्ण त्याच्या एका रूममध्ये त्याला अलोकेट करा. त्यामुळे कसं होईल की तो बाकीच्या लोकांना पसरवण्यासाठी पसरणार नाही. आणि दररोज 1 किंवा 2 दिवसांनी तुम्ही घर पूर्ण स्वच्छपणे म्हणजे तुम्ही जे डिटर्जंट्स आहेत त्याने धुवून घ्या किंवा प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर वापरा. ज्या रूममध्ये तुम्ही त्या पेशंटला ठेवलं त्याच्या घराच्या बाहेर सॅनिटायझर ठेवा. त्याला देताना हँड ग्लोव्हज घालून फूड द्या किंवा हे करा. आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा. यामुळे कदाचित पेशंट पण हे होईल, सुखी राहील आणि बाकीच्या गोष्टी पण अव्हॉइड होण्यासाठी मदत होईल. पुढचा प्रश्न असा होता की कोविड हवा आणि पाण्यातून पसरतो का? बाहेर पडताना कोणत्या प्रकारचे मास्क आणि किती मास्क घालावे? कोविड हा हवेतून पसरतो याचे एव्हिडन्स आपल्याला आता बऱ्यापैकी WHO पण सांगितलेले आहेत आणि तत्सम अमेरिकन इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा जॉन हॉपकिन्सन इन्स्टिट्यूट म्हणून आहे. त्याने पण याने प्रूव्ह केलंय की कोविड हे हवेतनं पसरतो. पण पाण्यातनं याचा प्रसार ॲज सच कोणता रिसर्च स्टडी आजपर्यंत दाखवला नाही की याचा प्रसार पाण्यातनं होतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बाहेर पडताना कोणत्या प्रकारचे आणि किती मास्क घालावे? बाहेर पडताना तुम्ही एक साधा सिंपल मास्क घातला तरी चालतो. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तो मास्क पूर्णपणे तुमच्या नाकाला कव्हर केलेला आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला कुठून लिकेज होत नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही एक सिंगल मास्क जरी वापरला तरी चालू शकतो. तुम्ही आवश्यक नाही की तुम्ही N95 मास्क वापरावा. पण तुम्ही जो मास्क प्रॉपर घालाल, तो मास्क पूर्ण नाक आणि तोंड हे पूर्ण चांगल्या प्रकारे कव्हर असेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा होता की मास्क घातल्यानंतर किती काळ धुतला पाहिजे? मास्क हा आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा श्वासोच्छ्वास घेतो, त्यावेळेस आपल्या श्वासामध्ये काहीतरी मॉइश्चर असतं. आणि ते मॉइश्चर मग आपल्या मास्कमध्ये जमा होतं. मी असं सांगेल, तुम्ही मास्क दररोज धुतला तर ते उत्तम राहील. कारण ते मॉइश्चर भलेही तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होणार नाही, पण तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. कारण ते मास्क आपण तोंडाच्या सर्वात जवळची वस्तू असते. तर त्यामुळे ते मास्क आपण जर तुम्ही कापडी मास्क वापरत असाल, तर तुम्ही दररोज जसं आपण आपले इनरवेअर धुतो, त्या पद्धतीनं मास्क सुद्धा तुम्ही दररोज धुतलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं ड्राय झालेलं मास्कच तुम्ही वापरलं पाहिजे. हे माझं सजेशन राहील. शेवटी मला हेच सांगायचंय, विदा करंकरांच्या काही लाईन्स आहेत. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. संकटाशी ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर राखून नजरेमध्ये द्यावे आयुष्याला उत्तर. ह्या खूप सुंदर अशा विंदा करंदीकरच्या लाईन्स आहेत आणि मला हेच सांगायचं शेवटी की सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि घरी राहा. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग. धन्यवाद डॉक्टर मन्मथ नारवणे. थँक्यू. तर मित्रांनो, ज्या प्रकारे रुग्णसेवा देणं या महामारीच्या कालखंडामध्ये ज्या ज्या महत्वाचं आहे, जितकं उपयोगी आहे, त्याच लेवलचं म्हणा किंवा त्याच पद्धतीचं या समाजामध्ये या रोगाला घेऊन, या महामारीला घेऊन शास्त्रीय ज्ञान देणं सुद्धा गरजेचं आहे. तर आपल्या या वेबिनार तर्फे आपण प्रयत्न करतोय की म्हणजे शेवटातला समाजातील शेवटचा जो व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत सुद्धा हे शास्त्रीय ज्ञान जावं. त्या प्रकारे गैरसमजुती पसरल्या आहेत त्याला घेऊन. तर डॉक्टर, आपल्याला काही प्रश्न आले आहेत कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, बरं. तुम्हाला एक एक करून म्हणजे या प्रश्ना व्यतिरिक्त आपण बरेचसे प्रश्नाचे तर उत्तर आधीच दिलेले आहेत. तरी याचे म्हणजे याहून वेगळे काही प्रश्न आले आहेत ते मी तुम्हाला एक एक करून सांगतो. आशिष हेडाऊ यांचा एक प्रश्न आहे की HIV इज विच टाइप ऑफ व्हायरस? HIV हा कुठल्या प्रकारचा? HIV हा
एचआयव्ही हा ऍडेनो व्हायरस आहे, हा रेट्रो टाईपचा व्हायरस आहे. आणि जो जर तुम्ही प्रेझेंटेशन पाहिलं असेल, तुम्ही मला मी स्क्रीन शेअर करतो परत एकदा, म्हणजे तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, फक्त एक मिनिट. यामध्ये तुम्ही पाहू शकता की आरएनए व्हाया डीएनए हा कवचधारी व्हायरस आहे. हा जो रिट्रो व्हायरस जो आहे ना, तो व्हायरस हा एचआयव्हीचा व्हायरस असतो, ज्याला ऍडेनो व्हायरस म्हणतो आपण, आणि तो एचआयव्ही करण्यासाठी कारणीभूत ठरतो. दुसरा प्रश्न असा आहे, दिग्विजय शंकर दास यांचा प्रश्न आहे, डज द नंबर करस्पॉन्डिंग टू डिफरंट स्ट्रेन हॅव अ सिग्निफिकन्स, हाऊ दे आर गिवन दॅट नेम, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर याचं कॅन यू रिपीट द क्वेश्चन अगेन प्लीज? does the number corresponding to different strain have any significance, how they are given that name, असा त्यांचा प्रश्न आहे. युजली स्ट्रेनचे नावं ही म्हणजे जो स्ट्रेन पहिल्यांदा सापडला किंवा एक प्रकारचं क्लासिफिकेशन असतं, तर त्या बेसिसवरती ते स्ट्रेनचं नाव देतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काही स्ट्रेन तुम्हाला लवकर सापडले असतात किंवा काही स्ट्रेन उशीर सापडले असतात, ते क्लासिफिकेशन व्हायरॉलॉजीच्या बुक्सनुसार किंवा व्हायरॉलॉजीनुसार स्पेसिफिकेशननुसार ते नंबर्स देतात. तर त्याच्यामध्ये मग जे स्ट्रेन मध्ये काही चेंजेस अवेलेबल असतील तर त्या चेंजेसवरती पण ते क्लासिफिकेशन अवलंबून असतं. डॉक्टर, आणखी एक प्रश्न आपल्याला इथे आला आहे. इफ द प्रिन्सिपल बिहाइंड टू वॅक्सिन्स आर आयडेंटिकल, देन व्हॉट माइट बी द प्रॉब्लेम टू टेक टू डिफरंट डोजेस. दोन लसामध्ये जर तत्व एकसारखे आहे, मग दोन भिन्न डोस घेण्याचा काय त्रास होऊ शकतो, असा त्यांचा प्रश्न आहे. कारण आजपर्यंत तसा स्टडी कोणी केलेला नाहीये, आणि जर क्लिनिकल ट्रायल्स थ्रू जर असे कोणते स्टडी जर प्रूव्ह नसते झाली, तर असं करणं अयोग्य ठरतं. कारण जर समजा तुम्ही पहिल्यांदा आरएनए व्हॅक्सिन घेतली, कारण व्हॅक्सिनेशन मध्ये पण प्रकार असतात. काही व्हॅक्सिन ह्या एमआरएनए पासून बनलेले आहेत, काही व्हॅक्सिन डीएनए पासून बनलेले आहेत, आणि दोघांचं कंपोनंट हे भलेही सिमिलर टाईप मध्ये असेल, पण तरी पण ते जे कंपोनंट असतात ते कंपोनंट्स त्यांचा जो सिक्वेन्स आहे, एमआरएनए सिक्वेन्स आहे किंवा आरएनए सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स खूप व्हॅरी करतो. आणि आपल्याला हे माहिती नाहीये की तुम्ही जर दोन डिफरंट प्रकारचे जर व्हॅक्सिन घेतले तर तुमची बॉडी कशा पद्धतीने रिॲक्ट करेल किंवा कोणत्या पद्धतीचे अँटीबॉडीज त्याच्या विरुद्ध जनरेट करतील. त्यामुळे एक्सपर्ट हे सांगतात की तुम्ही ते व्हॅक्सिन सध्या घेतलं नाही पाहिजे, दोन डिफरंट प्रकारचे व्हॅक्सिन घेतले नाही पाहिजेत असं. धन्यवाद डॉक्टर. यानंतर मनस्वी उडदे यांचा प्रश्न आहे, त्यांनी हँड वर केला आहे. टेक्निकल टीमला मी सांगेल की त्यांचा माईक जरा अनम्यूट करा. अनम्यूट केला तर चालेल. डायरेक्ट प्रश्न. हा, मनस्वी उडदे. तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचा आहे ते आपला माईक अनम्यूट करून बोलू शकता. आवाज येतोय का सर? हा येतोय. हा येतोय. हा सर, माझा प्रश्न असा होता, सध्या जे लस घेताना एका बॉटल मधून 10 जणांना लस दिली जाते. तर ऍक्च्युली जेव्हा 10 जणांना लस दिली जाते तेव्हा सुरुवातीच्या काही लोकांना देता ते बॉटल एकदा काढली का ते फ्रीजर मध्ये पुन्हा ठेवल्या जात नाही. तर त्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढू शकतं का? कारण की जसं आता माझ्या आई वडिलांना लस दिली त्यांचा 9वा आणि 10वा नंबर, आणि 9वा 10वा नंबर असताना लस दिले तर त्यांना मात्र कोणतं सिम्पटम्स, म्हणजे त्यांना ताप पण आला नाही आणि काहीच नाही झालं. पण ज्यांना पहिला दुसरा नंबर होता त्यांना मात्र ताप जाणवला, काही गोष्टी जाणवल्या. तर मी जे असं ऐकलं की काही वेळानं त्याचं टेम्परेचर जर वाढलं तर ती लस एक प्रकारे डिस्टिल वॉटर होतं आणि ते इनइफेक्टिव्ह होतं. तर सर याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. ऍक्च्युली आता लसीचं टेम्परेचर एक रेंज असते, त्या रेंज मध्ये ठेवलं की ते सहसा इफेक्टिव्ह ठरते. पण आता तुम्ही ज्या एरियामध्ये आहात त्या आजूबाजूचं टेम्परेचर किती आहे, किंवा ज्या रूम मध्ये लसीकरण देतात त्या रूम मध्ये टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे का नाही, असे भरपूर सारे पॅरामीटर असतात. आणि दुसरी अशी गोष्ट, तुम्ही असं म्हणाल की पहिल्या सुरुवातीच्या लोकांना लस दिली आणि त्यांना ते तापमान जाणवलं किंवा त्यांना ताप वगैरे आली किंवा त्यांच्यामध्ये ते प्रतिकारशक्ती जाणवली. पण काही काही लोकांमध्ये जर प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग असेल तर त्यांना फक्त थोडासा दंडामध्ये त्रास जाणवतो आणि
पण त्यामध्ये तुम्हाला हे नाही जाणवत, म्हणजे ताप वगैरे येत नाही. तर असंही असू शकतं. पण याचं 100% मला कारण माहित नाहीये. पण ती लस बऱ्यापैकी प्रभावी ठरू शकते. कारण त्याचा एक विंडो पिरियड असतो. त्या विंडो पिरियडमध्ये जर ती लस दिली असेल, समजा लस फ्रीझरमधनं बाहेर काढून विदिन 15 मिनिट्स किंवा विदिन हाल्फ एन अवर जर दिली असेल, तर मला असं वाटतं की ती लस इफेक्टिव्ह राहील. पण जर त्यापेक्षा जास्त असेल, तर मग कदाचित तसं असू शकतं. नाही, 15 मिनिटातच दिली सर. 15 मिनिटात सर्व संपलं. हां, मग ती इफेक्टिव्ह असेल. थँक्यू सर. बरं डॉक्टर, आणखी एक प्रश्न आहे. हां. हॅलो. हां, बोला. हां, बोला. येतोय आवाज, बोला. हा हॅलो डॉक्टर, खूप छान सांगितलं, छान माहिती मिळाली. पण मला एक विचारायचं होतं की जे नवीन हां. बुरशी वगैरे जे आलेले आहेत स्ट्रेन, तर त्याचा इफेक्ट हां. होतो का ह्या आपण जे लस घेईल तर त्याच्यावर काही आहे का? म्हणजे हीच आहे का अजून काही वेगळं निघेल? जी नवीन लस आहे, लस घेतल्या तुम्हाला जर कदाचित माहिती असेल, की काळी बुरशी जी आहे, ती ज्यांना कोरोना होऊन गेलाय किंवा ज्यांना कोरोना झालाय, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण बऱ्यापैकी जाणवलंय. तरी काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस जो आजार आहे, हा जो आजार जेव्हा आपण कोविडची ट्रीटमेंट देतो किंवा कोविडची ट्रीटमेंट चालू असते, त्यावेळेस आपण काही स्टेरॉइड्स दिलेले असतात यांना, पेशंटला. आणि त्या पेशंटला स्टेरॉइड दिल्यामुळे किंवा काही स्वच्छता न बाळगल्यामुळे किंवा ऑक्सिमीटर लावतो आपण, ऑक्सिजनचा सप्लाय देतो, तर ऑक्सिजनमध्ये पण मॉइश्चर असतं. तर याच्या थ्रू या काळ्या बुरशीचं प्रमाण होतं. पण लसीकरणामध्ये ज्यांना कोविड झालेला नाहीये आणि त्यांचं लसीकरण झालेलं आहे, त्यांना या व्हायरस म्हणजे या बुरशीचा आजार, या बुरशीपासून आजार होण्याचे चान्सेस कमी असतात. ओके, थँक्यू डॉक्टर. वेलकम. बरं डॉक्टर, आणखी एक प्रश्न विचारतायत का कोणी? हा, मी विचारतोय. सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोसचा जो गॅप ठेवलेला आहे गव्हर्नमेंटने, हा. तो हा गॅप हा म्हणजे वॅक्सिन अवेलेबल आहे की नाही त्या बघून केलेला आहे, की प्रॉब्लेम तो आहे की इम्युनिटी वाढतोय की नाही? म्हणजे अगोदर होता तो 29 डेजच्या आत घ्यायला पाहिजे दुसरा डोस, नंतर 45 केले, मग त्यानंतर आता 84 डेज म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मग ह्याचा परिणाम पहिला डोस आणि युजली दुसऱ्या डोसचा गॅप हा का आहे? युजली याच्यावरती स्टडीज आणखीन चालूच आहेत. म्हणजे हे खूप शॉर्ट टर्म्स मध्ये होते ना, त्यामुळे याच्यावरती स्टडीज आणखीन चालूच आहेत. पण वन ऑफ द रिझन इज दॅट लाईक सध्या जो 40 वीक्सचा गॅप आहे किंवा 28 डेजचा आणि नंतर 40 डेजचा जो गॅप दिलेला आहे, तो गॅप म्हणजे असं काही स्टडीज मध्ये असं जाणवलं की तुम्ही 20 डेजच्या गॅप नंतर किंवा 40 डेजच्या गॅप नंतर जर तुम्ही लसीकरण केलं, तरी एवढा काही असा इफेक्ट नाही जाणवत आहे. पण ज्या लोकांना, जे लोक फॉर एक्झाम्पल ज्यांनी 1 डोस घेतलाय आणि ज्या लोकांनी 2 डोस घेतलेत, तर एक डोस घेतलेले लोक सुद्धा सेफ आहेत. पण ज्यांना 1 डोस सुद्धा भेटलेला नाही, ते लोक खूप अनसेफ आहेत. त्यामुळे 40 डेज पर्यंत जरी एक डोस घेतलेला व्यक्ती थांबला, तरी त्याला कोविड होण्याचे चान्सेस 20 म्हणजे 80% न कमी होणार आहेत. त्यामुळे मग तो गॅप वाढवला तरी अडचण येत नाही. यामागे मग काही म्हणजे प्रोडक्शन लिमिटेशन्स पण आहेत आणि काही क्लिनिकल स्टडीज पण आहेत. तर 100% आपण असं म्हणू शकत नाही की हे क्लिनिकलीच अप्रूव्ड आहे. पण याच्यामागे हे दोन्ही कारण असू शकतात. म्हणजे इमिजिएटली प्रत्येकाने एक डोस इमिजिएटली घेतलेला जरूरत आहे? हा, 1 डोस असणं आवश्यक आहे, जे की तुम्हाला बऱ्यापैकी प्रिव्हेंट करू शकतं. थँक्यू डॉक्टर सर, थँक्यू. बरं, नेक्स्ट आणखी कोणी विचारणार हॅलो. आहे? हा, विचारा. हा डॉक्टर साहेब, हा, बोला बोला. एकदा जर कोविड झाला तर डबल होऊ शकते का? तुम्ही प्रश्न परत विचारता का? आवाज येत नाही थोडासा. हॅलो. सर, त्यांनी विचारलं एकदा कोविड झाला तर पुन्हा होऊ शकतो का? चान्सेस तसे असतात, पण डिपेंड करतं. कारण प्रत्येक वेळी स्ट्रेन बदलत जात आहे. तर तुमच्या प्रतिकारशक्तीवरती किंवा तुमच्या इम्युन पॉवरवरती पण ते डिपेंड करतं. तर असं 100% नाही सांगू शकत की तुम्हाला नाहीच होणार, पण चान्सेस कमी असतात कम्पेअर टू अदर पीपल. हॅलो. हा, बोला ना. हा डॉक्टर साहेब, सारख्याच प्रकारचे 2 डोस द्यायचं काय प्रोव्हिजन आहे?
सारख्या एकाच प्रकारचे 2 प्रकारचे डोस दिल्या. दोन डोस काही अंतरावर द्यायचं काय प्रोव्हिजन आहे? कशासाठी देतात 2 डोस? कारण कसं होतं, जर समजा सुरुवातीला अ, जेव्हा कोणतीही फॉरेन बॉडी आपल्या बॉडीमध्ये आपण टाकतो किंवा कोणताही प्रतिजैविके जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये टाकतो, तर त्यावेळेस जर समजा प्रतिजैविके सिमिलर असतील, तर आपल्या बॉडीला ते रिकॉग्नाइज व्हायला वेळ लागत नाही. तो पटकन रिकॉग्नाइज करते आपली बॉडी आणि त्याच्यावरती ते जे अँटीबॉडीज असतात किंवा जे प्रतिजैविके तयार होतात, ते पटकन तयार होतात आणि प्रतिकारशक्ती आपली त्या पटीने वाढत जाते. पण जर तुम्ही 2 वेगवेगळे डिफरंट प्रतिजैविके दिली, तर 2 वेगवेगळ्या प्रकारची प्रतिजैविके बॉडीमध्ये जर तयार झाली, तर त्याचा इफेक्ट कदाचित तेवढा दिसणार नाही किंवा ते 2 म्हणजे प्रतिजैविके कदाचित एकमेकांना विरुद्ध पण करू शकतील. माझा प्रश्न आहे की सारख्याच प्रकारचं म्हणजे एकच लस 2दा काही अंतरानंतर द्यायचं काय विशेष आहे? काय प्रोव्हिजन आहे? अच्छा. हां, हां, कारण हां. कसं होतं, आलं लक्षात मला. हां, हां. जेव्हा तुम्ही सारख्या प्रकारची लस 2दा देता सुरुवातीच्या काळामध्ये, हां, कारण जेव्हा लसीची डेव्हलपमेंट करण्यात आली त्या पिरियडमध्ये जर तुम्ही समजा एकच डोस दिला, तर हं. तो डोस फक्त फॉर एक्झाम्पल 3 महिनेच ऍक्टिव्ह असतो किंवा 3 महिनेच काम करतो. हं, हं. पण जर तुम्ही दुसरा डोस दिला, तर दुसरा डोस हा बूस्टर डोस काय करतो, पहिल्या डोसच्या ज्या अँटीबॉडीज तयार झाल्यात त्यांना वाढवण्यात हेल्प करतो आणि दुसरा डोस मग फॉर एक्झाम्पल मी जसं म्हटलं की 80% इफिकसी असते पहिल्या डोसची, तर दुसरा डोस हं. दिल्यानंतर ती इफिकसी 95% पर्यंत जाते. त्यामुळे मग तो दुसरा डोस देणं आवश्यक असतं. मग दुसरा डोस हा किती काळ चालतो? दुसरा डोस आतापर्यंत, कारण हे खूप घाईघाईत सर्व झालेलं आहे. तर हं. आतापर्यंत स्टडीज ह्या सांगतात, जे अमेरिकन FDA हे सांगतं की 6 महिन्यापर्यंत दुसरा डोस इफेक्टिव्ह असतो. अच्छा, अच्छा. मग 6 महिन्यानंतर तुम्हाला किंवा 1 वर्षानंतर तुम्हाला परत लस घ्यावी लागेल. पण आणखीन स्टडी चालू आहे त्यावरती असं. हं. मग स्पुटनिक हे जे लस आहे रशियाची, ते एकच जर घेतलं हां. तरी ते 6 महिन्यापर्यंत चालतं का ते? स्पुटनिक बाबतीत मी एवढा डीप मध्ये अभ्यास नाही केलेला. हां. पण तसं असू शकतं. काही लसेस जे आता नवीन डेव्हलप होत आहे ना, त्याच्यामध्ये ते जास्तीत जास्त असं करताय की लॉंग टर्म साठी युटिलाइज व्हायला पाहिजे. तर स्पुटनिक कदाचित ते असू शकतं. पण गॅरंटेड माझ्याकडे असा स्टडी रिपोर्ट नाहीये त्याचा. ओके. थँक यू. डॉक्टर, बरेच लोकांचे बरेच प्रश्न आहेत. ठीक आहे. आता हो. सर्वांना एक चान्स देऊ आपण. याला हो, मला चालेल. जे संबंधित क्वेश्चन वाटत आहे, त्याच्यामध्ये हा एक क्वेश्चन आहे डॉक्टर. 2-3 हां, बोला. क्वेश्चन जे आहेत ते म्हणजे एकसारखे आहे. त्याच्यामध्ये हो. प्रश्न असा आहे की हे जे डिफरंट टाइपचे वॅक्सिन्स आहे, तर या वॅक्सिन म्हणजे इफ our 3 vaccines are same, then which we prefer, कुठली आपण घ्यावी, कुठली बेस्ट राहील, या प्रकारचा हा प्रश्न आहे. सध्यासाठी तुम्हाला जी अवेलेबल वॅक्सिन आहे तुमच्या अवॉर्डमध्ये किंवा तुमच्याकडे, ती तुम्ही वॅक्सिन घ्यावी. हे सध्या सर्वात महत्वाचं काम आहे. कारण कोणतीही वॅक्सिन कमी किंवा जास्त नाहीये. प्रत्येक वॅक्सिन तेवढीच इफेक्टिव्ह आणि तेवढीच लागू पडते. जी सध्या तुम्हाला अवेलेबल होईल ती वॅक्सिन तुम्ही घ्यावी, हे माझं सजेशन राहील. पण जर एफिकसी पाहाल, तर तुम्हाला खूपच आणखीन माहिती पाहिजे असेल, तर WHOच्या वेबसाईट वरती किंवा NIH वरती किंवा ICMR च्या वेबसाईट वरती प्रत्येक वॅक्सिनची एफिकसी दिलेली आहे. तर तुम्ही त्या वॅक्सिनच्या एफिकसीनुसार तुम्ही चूज करू शकता. आणखी प्रश्न आहे डॉक्टर सुनील लोकपुरे यांचा. व्हॉट इज द करेक्ट हो. डेज बिटवीन 2 डोस? Correct days. लसीच्या मध्ये करेक्ट डेज. First time it's like 20 days, they said, but later they said it's like 40 days. आणखी प्रश्न आहे नमन यांचा की तर रॅटने COVID-19 ह्युमन बिंग मध्ये होईल का? रॅटने, उंदराने COVID-19 होऊ शकतो का, असा त्याचा प्रश्न. नाही, ऍज सच तुम्ही जर ती सायकल पाहाल, ठीक आहे, मी तुम्हाला ती सायकल दाखवतो. एक मिनिट. तुम्ही जर यामध्ये सायकल पाहाल, तर ऍज सच उंदीर, बॅट किंवा तुम्ही इथे जर पाहाल, तर ऍज सच याच्यातनं डायरेक्ट माणसामध्ये कोणता व्हायरस नाही आला. याच्यातनं ऍनिमल मध्ये गेलाय, कारण नॅचरल होस्ट
इंटरमिडिएट होस्ट आणि ह्युमन होस्ट अशा पद्धतीमध्ये तो व्हायरस झालाय. तर डायरेक्टली उंदरातनं माणसामध्ये आलेला असा कोणता एव्हिडन्स नाहीये किंवा असं कोणता आजपर्यंत रिसर्चमध्ये सापडलेला नाही. आणखी प्रश्न आहे डॉक्टर, हा फेसबुकच्या कमेंट वरनं आला आहे. इफ वी गेट पॉझिटिव्ह आफ्टर टेकिंग 1 डोज ऑफ वॅक्सिन, देन व्हेन वी हॅव टू टेक द सेकंड डोज. तुम्ही जर पहिला डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आला असाल तर तुम्हाला त्या पूर्ण आजारातनं बरे होणं आवश्यक असतं. आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल तर डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही दुसरा डोस घेऊ शकता. ठीक आहे. आणखी मनीष डोंगरे यांचा प्रश्न आला आहे, आपल्या BSF चे सदस्य. व्हाय कोविड पेशंट्स आर गेटिंग ब्लॅक फंगस? कोविड पेशंट मध्ये ब्लॅक फंगस येण्याचे हे 2 किंवा 3 मुख्य कारण आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेरॉइड्स घेता, कारण कोविड पेशंटला बरं करण्यासाठी किंवा लंग इन्फेक्शन कमी करण्यासाठी डेक्सोमिथॅसोन, कॉर्टिकोस्टेरॉइड हे 2 प्रकारचे स्टेरॉइड देण्यात येतात. त्याच्या थ्रू तुमच्या लंग्स मध्ये एक प्रकारचं मॉइश्चर जमा होऊन जातं किंवा ते जमा राहतं. तर ते ब्लॅक फंगस म्हणजे म्युकोरमायकोसिस होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ऑक्सिजन लावतो पेशंटला तर ऑक्सिजन मध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं. तर हे मॉइश्चर पण ते फंगस डेव्हलप करण्यासाठी म्हणजे ते वातावरण पूरक वातावरण तयार करतं. त्यामुळे पण ते म्युकोरमायकोसिस होण्याचे चान्सेस असतात. तर हे 2 मुख्य कारण आहेत की जे फंगल इन्फेक्शन होण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण जर तुम्ही यावरती प्रॉपर प्रिकॉशन्स घेतले, कारण हे फंगल इन्फेक्शन फक्त अस्वच्छता किंवा थोड्यासा हलगर्जीपणामुळे होतात. तर हे फंगल इन्फेक्शन तुम्ही पूर्णपणे टाळू शकता. जर तुम्हाला लवकर डिटेक्ट झालं तर तुम्ही पूर्णपणे याच्यातनं बाहेर पडू शकता. बरेच प्रश्न आहेत, तर मी आता ग्रुप करून विचारतोय डॉक्टर, कारण प्रत्येक प्रश्नाला आपण नाही जाऊ शकत. आता नाही देऊ हा शकत. जो हो, बरोबर प्रश्न आहे. आहे तो एक महत्वाचा प्रश्न आहे आणि सारखाच प्रश्न आहे 2-4 प्रश्नाचा. कॅन इट हॅपन दॅट द व्हायरस म्युटेड सो मच दॅट ऑल द करंट वॅक्सिन्स बी इनइफेक्टिव्ह? म्हणजे असं असं होऊ शक्य होत शकते का नाही. की असं शक्य होत नाही, कारण म्युटेशन ही प्रोसेस असते ती स्लोली होते. जसं की आपलं इव्होल्युशन असतं किंवा जसं आपण म्हणतो की आपलं इव्होल्युशन होतं, तसं याचं पण म्युटेशन पण हे स्लोली होत असतं. तर युजली जेव्हा वॅक्सिन बनवतो आपण ते हे ब्रॉड स्पेक्ट्रम रेंज कन्सिडर करूनच बनवतो. त्याचा कदाचित टाइम ड्युरेशन कमी जास्त होऊ शकतो, पण हे वॅक्सिन बऱ्यापैकी प्रत्येक म्युटेटेड व्हर्जन्सला लागू होतात. तर असं म्हणजे सध्याच्या स्टडीजवरून असं जाणवते की असं शक्य होणार नाही की कोणत्या म्युटेटेड जीन्सला हे वॅक्सिन लागू होणार नाही. पण कदाचित याच्या पुढे जे म्युटेशन येईल त्याला कदाचित वॅक्सिनेशनची इफिशियन्सी कमी जास्त होऊ शकते. परत हा एक फेसबुकच्या कमेंट वरनं आलाय प्रश्न डॉक्टर. फिरायला गेल्यास रस्त्यावर दुसरे कोणी नसतील तर मास्क नाक किंवा तोंड पासून थोडे दूर केले तर चालेल का? कारण त्यामुळे शुद्ध हवा तेव्हा मिळू शकते व जवळून कुणी चालले तेव्हाच मास्क पुन्हा नाक तोंडावर घेतला तर चालेल का? गणपत बुरांडे यांचा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता, कारण जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जातात तर हवेमध्ये म्हणजे प्रयत्न असा राहावा की बऱ्यापैकी झाडी असावी, बऱ्यापैकी ग्रीनरी असावी आणि आसपास लोकांचा वावर कमी असावा. तर तुम्ही अशा ठिकाणी अशा पद्धतीने राहू शकता. निकिता भावे यांचा पुढचा प्रश्न आहे. होम क्वारंटाईन पासून पण ब्लॅक फंगस होऊ शकतो का? होम क्वारंटाईन असल्यावर सुद्धा? होम क्वारंटाईन असल्यानंतर ब्लॅक फंगस नाही होऊ शकत. पण तुम्ही जर मी जसं आधी सांगितलं की होम क्वारंटाईन मध्ये जे घ्यावयाची काळजी आहे की स्वच्छता ठेवणं, क्लिननेस करणं, या जर तुम्ही बेसिक गोष्टी पाळल्या तर चान्सेस कमी आहेत किंवा होणार नाहीत. काळी बुरशी, जसं जर मी उदाहरण द्यायचं झालं, आपल्या जे ब्रेडवर बुरशी येते ना, तर ब्रेडवर बुरशी का येते म्हणजे याच्यावरनं तुम्ही समजू शकाल. ब्रेडवर बुरशी येते याचं कारण हे असतं की तिथे मॉइश्चर खूप असतं किंवा ते एका ठिकाणी खूप वेळ पडून असते, त्यामुळे त्याच्यावरती बुरशी डेव्हलप होते. तर सेम कन्सेप्ट तुम्ही या काळी बुरशीला लावू शकता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ डॉक्टर. अंकिता निंगे यांचा आहे. आता हा मला शेवटचाच वाटतोय की सर्वांनाच वॅक्सिन घेणं गरजेचं आहे का? शक्य असल्यास सर्वांना वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. आणखी एक कमेंट मध्ये दिसतोय
जे मास्क आपण वापरतोय ते मास्क जास्त दिवस जर वापरलं तर त्यामध्येच बुरशी तयार होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे ब्लॅक फंगस तो इफेक्ट होतो. तर हे खरं आहे का? त्या मास्कमुळेच होतो असं आहे का? काही प्रमाणात हे खरं आहे, कारण तुम्ही मास्क जर व्यवस्थित धुतला नाही, मी जसं म्हटलं की आपल्या श्वासोश्वासामध्ये एक मॉइश्चर असतो आणि तो मॉइश्चर त्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला, त्या मास्कवरती जमा होऊन होऊन ते फंगस आपल्या नाका थ्रू मग आपल्या लंग्स मध्ये जातात आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचं इन्फेक्शन होऊ शकतं. तर काही प्रमाणामध्ये हे तथ्य आहे या प्रश्नामध्ये. अच्छा, मास्कमुळे पण होऊ शकते. बरं, when can we expect to end the COVID pandemic so that at least we are free to not to wear mask and move freely? जेवढं तुम्ही घरी राहाल, सेफ राहाल आणि सुरक्षित राहाल, तेवढं जास्त तुम्ही कोविड अवॉइड करू शकाल. मी ज्या कंट्रीमध्ये आहे त्या कंट्रीमध्ये आम्ही अशा पद्धतीनेच कंट्रोल केले. डॉक्टर, मला वाटतं आता बरेच प्रश्न जे आहेत त्यांचं आन्सर तुम्ही दिलेलं आहे शास्त्रीय पद्धतीने. आणि आपला जो उद्देश होता आजचा की म्हणजे जो सामान्य माणूस आहे किंवा तळागाळातला जो माणूस आहे त्याच्यापर्यंत शास्त्रीय ज्ञान आपण घेऊन जावं, हाच आपल्या ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीचा ऍक्च्युअली उद्देश आहे. बरं, आणखी एक सरांचा प्रश्न, आता हा शेवटचा सरांचा प्रश्न आहे प्रशांत तामसेटकर सरांचा. कॅन स्ट्रीम इनहेल्ड कॅन कॉज अ म्युकरमायकोसिस? हा प्रश्न आहे सर, त्या चॅटबॉक्स मध्ये त्यांनी दिला आहे. तुम्ही रिपीट कराल का प्रश्न? कॅन स्ट्रीम इनहेल्ड माझा माईक अनम्यूट होता सर, सॉरी. यांचा प्रश्न मी करतोय रिपीट. कॅन स्ट्रीम इनहेल्ड कॅन कॉज म्युकरमायकोसिस म्हणून सरांचा प्रश्न आहे. नाही, स्टीम मध्ये सहसा म्युकरमायकोसिस नसायला पाहिजे, कारण स्टीम जी असते ती स्टीम थ्रू युजली होणं शक्य नाहीये. स्टीम मध्ये टेम्परेचर हे जवळपास, स्टीमचं जर तुम्ही पाहाल तर 100 डिग्रीच्या जवळपास टेम्परेचर असतं, तर त्याच्या थ्रू म्युकरमायकोसिस होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. बरं, आणखी इथे हात वर करतायत गौरी शंकर संकळे म्हणून, त्यांना मला वाटतं प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही अनम्यूट करा. मध्ये तुम्ही लिहू शकता. अनम्यूट करा तुम्ही डायरेक्टली. नाही, अनम्यूटचं मी बंद केलाय, म्हणजे आवाज झाला होता थोडासा. अच्छा, एका पार्टिसिपेंटला नाही करू. बरं, आलं सर. हा, बोला. माझा प्रश्न असा आहे की कोविड हा रोग उन्हाळ्यामध्ये जास्त होतो, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये कमी होतो का? त्याला ऋतूचं वातावरण जास्त आहे का? नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण कोविडचा जर तुम्ही पाहाल तर भारतामध्ये कोविडचा प्रसार हा उन्हाळ्यामध्ये पण जास्त झालेला आहे. तर ऋतुमानानुसार त्याचा प्रसार होणं, सुरुवातीला वाटलं होतं की ऋतुमानानुसार त्याचा प्रसार होतो, पण तसा ऍज सच कोणता आपल्याला पुरावा नाही भेटलेला की ऋतुमानानुसार त्याचा प्रसार होतो. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचा प्रसार झालेला आहे. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे जे चायनामध्ये जे म्हणजे तिथून कोविड आला असं म्हणणं आहे, तर ही जे लहर आहे भारतामध्ये, जे दुसरी लहर आली त्याच्यामुळे अनेक लोक मरण पावले यामध्ये, आणि सुरूच आहे हे. तर काय चायनामध्ये पण अशा प्रकारे तिथली स्थिती झाली, म्हणजे लोक एकदम दुसरी लहर आल्यामुळे मरण पावले, किंवा त्यांचा काय परिणाम झाला तिथल्या जनतेवर आणि कशा प्रकारे त्यांनी ते आटोक्यात आणलं, हे माहिती पाहिजे थोडी. ऍक्च्युली मी तैवानला आहे आणि तैवान चायनापेक्षा वेगळा देश आहे, हे सुरुवातीला मी क्लिअर करू इच्छितो. आणि दुसरं असं की चायनामध्ये प्रसार झाला त्यावेळेस त्यांनी कडक लॉकडाऊन केलं होतं किंवा टाळेबंदी केली होती. त्या टाळेबंदीमुळे ते बऱ्यापैकी आटोक्यात आलं. आणि दुसरं जर म्हणाल की इथल्या लोकांनी याच्यावरती कसा कंट्रोल केला, तर
माझ्या कंट्रीचं किंवा मी ज्या कंट्रीमध्ये राहतो त्या कंट्रीवरती सांगायचं झालं तर इथे बॉर्डर कंट्रोल्स खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन करण्यात आलं. जो कोणी बाहेरून येईल त्याला कंपल्सरी 15 दिवस क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं आणि त्याने त्याची कोविडची टेस्ट निगेटिव्ह आणि तो 15 दिवस क्वारंटाईन राहणार. या 2 गोष्टी त्यांनी खूप खूप म्हणजे खूप स्ट्रिक्टली पाळल्या गेल्यामुळे या कंट्रीमध्ये लॉकडाऊन लागला नाही आणि जवळपास 17 ते 18 महिने आतापर्यंत आमच्याकडे मोजून 3000 केसेस झालेल्या आहेत. हे आता मागच्या 5-6 दिवसामध्ये त्या वाढल्या. दुसरी गोष्ट, इथले गव्हर्नमेंट खूप सतर्क आहे. यांनी वेगवेगळ्या लेवलचे अलर्ट्स जाहीर केले होते. वेगवेगळ्या लेवलचे अलर्ट्स जाहीर करून त्याच्या थ्रू लोकांना ट्रान्सपरंट माहिती दिली गेली. जर समजा कोणत्या भागामध्ये जर समजा मी मुंबईत राहत असेल तर मुंबईच्या डोंबिवलीमध्ये जर समजा कोविडचे पेशंट आढळले तर त्या एरियाला त्यांनी सांगितले की या एरियामध्ये पेशंट आहेत, तुम्ही या एरियात गेलात का नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे म्हणतात ते खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं आणि प्रत्येकाला सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. प्रत्येकाला मेसेज पाठवले. या अशा पद्धतीने त्यांनी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आणि सर्व हे करून यांनी इथे कंट्रोल केले. ते कदाचित भारतात झालं असतं तर भारताने पण या पद्धतीने चांगला उपयोग केला असता. आणि दुसरी गोष्ट, सरकार बरोबर इथले लोक बऱ्यापैकी जे नियम असतात ते पाळतात. जसे की सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा मास्क लावणं म्हणा, तर याचं तंतोतंत पालन करतात. या 2-3 गोष्टींमुळे कोविड इथे बऱ्यापैकी कंट्रोल झाला. आशिष आता 10-12 झाले, आपण थांबायला हवं आता. वेळ झालाय, आपला बराच वेळ झालाय. बरं, आता हा शेवटचा एक प्रश्न आहे सर, आपले मेंबर आहेत त्यांचाच आहे. कॅन इट हॅपन बरं. दॅट द व्हायरस म्युटेट सो मच दॅट ऑल द करंट वॅक्सिन, बरोबर, हा त्यांनी रिपीट केलाय. मला वाटतं हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही दिला आहे. हो. तर हे सेशन जे आज आपण ठेवलं होतं 1 तासाचा, वेळ झालाय, त्यामुळे सर तर आपल्याशी जुळलेच आहेत. तुमचे जर क्वेश्चन असतील तर आमचं म्हणजे वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फेसबुकवर टाकू शकता. ठीक आहे, त्या क्वेश्चनचं उत्तर जे आहे ते सरांकडून आपल्या मार्फत पोहोचवण्याचं आम्ही काम करू. तर इथेच आज आपण या व्याख्यानाला विराम देऊ आणि सरांनी ज्या प्रकारे आपल्याला म्हणजे योग्य असं शास्त्रीय मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी नागपूर युनिट तर्फे अक्षय सरांना आमंत्रित करतो. अक्षय सर. गुड आफ्टरनून ऑल. मला या कार्यक्रमात आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी नागपूर युनिटचे धन्यवाद मानतो. अतिशय उपयुक्त व्याख्यान आपण आत्ताच ऐकले. कोरोना विषाणूबद्दलची जे पण प्रश्न तुमच्या मनात होते, ज्या शंका तुमच्या मनात होत्या, त्या आजचा वेबिनार ऐकल्यानंतर नक्कीच काही प्रमाणात दूर झाल्या असेल अशी मला आशा आहे. समारोप करताना मी हेच सांगू इच्छितो की विज्ञानाने प्रतिष्ठित केलेले जे सिद्धांत व साधना आहेत ते आपल्यामध्ये रूढी परंपरांचे कसे भाग आहेत असे दावे करत आपले धर्मांध, आर्थिक व राजकीय हितसंबंध प्रस्थापित करून आणि सर्वसामान्य जनतेला खोटा दिलासा देत प्रतिष्ठित प्रस्थापितांचे जे अपयश आहे त्याला झाकण्याचा काम अंधविश्वास आणि सुडो सायन्स करत आहे आणि ते नेहमीच करत असते. विज्ञानाच्या सुपीक जमिनीमध्ये धर्मांतर चालीरीती व सुडो सायन्स म्हणजेच फसवे विज्ञान यांचं विषारी रोपट लावताना आपण पाहिलेच आहे. आता या कोरोना महामारीच्या काळात सुद्धा गुजरातमधील शीनाने माखलेले फोटो, मध्य प्रदेश मधले कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेले यज्ञाचे फोटो आपण सोशल मीडियावर बघितलेच आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधात विज्ञानवादी चळवळीची गरज आपल्याला भासते. या सर्व गोष्टींचा विचार करूनच ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी नागपूर युनिटने ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी अब्रोड चॅप्टर यांच्या सहयोगाने कोविड-19 तथ्य व गैरसमज या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. अत्यंत सहज व सोप्या पद्धतीने कोरोना विषाणूबद्दल उपयुक्त माहिती देत आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन लाभले ते आपले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर मनमत नरवणे यांचे मी आभार मानतो. तसेच उपस्थित असणारे सगळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेही मी आभार मानतो. तसेच मी त्यांना विनंती करतो की या विज्ञानवादी चळवळीचे भाग म्हणून ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीचे मेंबर त्यांनी व्हावे व त्याच्या अप्लिकेशन व अधिक माहितीसाठी ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीच्या वेबसाईट breakthroughIndia.org या वेबसाईटला भेट द्यावी. प्रतिष्ठित प्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आभार व्यक्त करून या वेबिनारची मी सांगता करतो. सुरक्षित राहा व नियमांचे पालन करा. सगळ्यांच्या सहयोगाने आपण लवकरच या कोरोना महामारीवर
मात करू असा मला विश्वास आहे. हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.